तामिनी घाटातनं जायचं आणि मग आम्ही निघालो 7-7:30च्या दरम्यान आम्ही पोहोचलो MIDC ला. पाऊस पण हळूहळू म्हणजे पाऊस थांबलाच होता थोडक्यात. इथपर्यंत येऊस तर एवढा काही पाऊस नव्हता. मग आम्ही 7-7:30ला आम्ही तिथं थांबलो. म्हणजे चहा बी पिऊ आपण आणि पुढचा प्रवास जाऊ. आता डायरेक्ट आपण देववेगारला थांबायचं. गाडी चालूच करणार तेवढ्यात एक जोडपं आलं, म्हणजे जोडपं आणि त्यांच्याबरोबर एक मुलगी होती. आणि ते बाबा म्हणले, बाळांना आता एवढ्या पावसात कुठं जाता तुम्ही, तर तुम्ही मानगावात जावा, तिथं थांबा. मग आम्ही म्हणलं ठीक आहे बाबा आपण थांबू. फर्स्ट होता शेजारी जिथं ते घर होतं ना, जे शुभमला दिसलं तिथं जायला रस्ता होता. शुभमला बघून वाटलं की इथं आपण कॅम्प लावू शकतो, परवानगी घेऊ पहिले त्या माणसांची, जे कोण राहत असेल तिथं. मग आम्ही वरडलो बाहेर, आहे का कोण बाबा. पण तेवढ्यात एक बाबा आले बाहेर. म्हणजे अरे पोरांनो, इथं कुठं थांबता तुम्ही बाहेर, त्यापेक्षा एक काम करा, आत तुम्हाला एक खोली देतो तिथंच बाबा. आम्ही आत गेलो, त्याच्याकडे पोरगी होती, तिला म्हणले छान ग. आम्ही चहा वगैरे पिला. पाऊस तर बाहेर चालू आहे. तेवढ्यात एक असा आवाज यायला लागला, लाकूड कापल्यासारखा आवाज यायला. करवत असते ना मोठी, त्या करवतीने लाकूड कापल्याचा आवाज यायला. पावसात हा पाऊस तर चांगला जोरात चालू आहे. मग जेव्हा त्यांनी मला सांगितलं, मला पण हिट झालं ना, ह्याला आवाज तरी येतोय, आपण बघितलं पाहिजे बाहेर जाऊन. बाबा आहे ना म्हणले, पावसात घोंगडं घेतले, ते पावसावरतीने कापता येते म्हणले, ते काहीतरी गडबड आहे. आणि तेवढ्यात आम्हाला अगरबत्तीचा वास यायला लागला. बघतो का नक्की काय, मला जरा गडबड वाटायला लागली काहीतरी. बोलतीच बंद झाली शुभमची. तिचे डोळे डायरेक्ट म्हणजे ऑलमोस्ट असे पांढरेच व्हायला आलते. बघितलं तिची पोरगी होती, ती बसली अशी तिकडं तोंड करून, आणि एवढीच हॉटी, एवढी अशा हाईटची, त्याच्यावर एक ना बॉडी सारखं, म्हणजे आता त्यातनं एवढं दिसत नव्हतं पण बॉडीच थोडक्यात. आणि ती पोरगी अगरबत्ती लावली साईडला आणि रडल्यासारखं, म्हणजे नाही का असं आवाज येतोय. हे बघून अक्षरशः काय चाललंय काहीच समजत नव्हतं मला. मी शुभमला म्हणलं, शुभम पटकन आपण इथनं आता निघू. टांग टाकली, किक मारली, ते जो मुरुम होता नाही का तुम्हाला म्हणलं, तिथनं गाडी जरा आमची स्लिपर म्हणजे चाक फसल्यासारखं वाटलं. तर काहीतरी गडबड. रस्त्याला लागलो आम्ही, कोकणाच्या दिशेने चाललो. गाडी दुसऱ्या घर टाकतोय मी गाडीचा. आम्हाला वाटतं की गाडीच कोणीतरी धरली मागणं. गाडीच पळत नव्हती, तो टाइम पण संपत नव्हता. माझी नजर आपल्या आरशात गेली मागं. मला वाटलं ना एक बाई बसली मागं, काय करावं समजत नाही. मग लकीली आहे ना, मला एक मंदिर दिसलं. मंदिर, गाडी जशी ती मंदिराची वेळ सुरू झाली, गाडी फ्रेश झाली ना 2 मिनिटात. मंदिराच्या पायरीवर मी जाऊन डायरेक्ट आहे ना, मी डायरेक्ट असं मुंडकं ठेवलं आणि बसलो. त्यानंतर एक 5:30-6 वाजता आम्हाला बाईला आवाज यायला वाचलंय म्हणलं आपण. शुभम म्हणलं, शुभम ते कोकण नको म्हणलं, आता शनिवारचा दिवस होता, आता तो दुसरा दिवस झाला होता ना, उजाडला होता. म्हणलं इथनं आपण घरी जायचं म्हणलं पहिलं. मग आम्ही तिथनं डायरेक्ट निघालो. पण आता मनात काय आमच्या विचार की ते घर तर जाताना पडणार आहे आणि ते बघायची इच्छा. आता शाना म्हणणार शुभ ते घर बघायचंच. पण आम्ही गेलो. मंदिर किती लांब होतं माहिती का, 500 मीटर असं. घर बघितलं पण तिथं जायला आता रस्ताच नाही ना. आणि ते घर जिथं आम्ही बुलेट लावली होती तिथं पडलेली अर्धी. मी म्हणलं जे झालंय ना शुभम, आता ते काहीतरी वेगळा प्रकार घडला आपल्याबरोबर, आपण काही चूक केली असावी किंवा काय असेल ते माहित नाही, आपण इथनं डायरेक्ट घरी जायचं.